नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय नमो भगवते श्रीरमणाय 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 नमो भगवते ईश्वरार्पितं नेच्छया कृतं चित्तशोधकं मुक्तिसाधकं कायवाङ्मनः कार्यमुत्तमं पूजनं जपश्चिन्तनं क्रमात् जगत ईषधीयुक्तसेवनम् अष्टमूर्तिभृद्देवपूजनम् ईश्वरार्पित अन्निरिच्छते चित्तशुद्ध्यन् मुक्ति साधते देहवाणिमन कार्य उत्तम पूजने जपचिन्तनक्रम ईशबुद्धिने जगतसेवन अष्टमूर्तिभृद्देवपूजनम् उत्तमस्तवादुच्चमन्दतः चित्तजञ्जपध्यानमुत्तमम् आज्यधारया स्रोतसा समं सरलचिन्तनं विरलतः परम् भेदभावनात् सोऽहमित्यसौ भावनाभिदा पावनीमताम् उच्चमन्दन् मौनजपतसा चित्तध्यानमय जपखरासां तूपस्रोतसम सरलचिन्तिते विरलचिन्तनाहो न श्रेष्ठते भेदभक्तिहुनि तोचमीयशी ऐक्यभक्तिः
अतिपवित्रशी. या उपदेशसारामध्ये आपल्याला कल्पना आहे की पहिल्यांदा कर्माचा विषय हाताळला, तो अपरिहार्य होता म्हणून. त्यानं स्वतःला काही कर्म उरलेलं नव्हतं खरं सांगायचं तर, पण आपल्याला उरलेलं आहे याची त्यांना जाणीव आहे. आपल्याला कामं आहेत, संसार आहे, ऑफिस आहे, व्यवसाय आहे, सगळं त्यांना कल्पना आहे. म्हणून त्यांना हे कर्माचा विषय हाताळावा लागला, नाही तर कदाचित ते ह्यात पडलेच नसते. ती कर्म, त्याच्यानंतरची भक्ती, ते ध्यान, त्यातून जिथं पोचलेले आहेत तिथून त्यांना परत इथे खाली यायचं कारण म्हणजे केवळ आपल्यासाठी. तेव्हा त्यांनी कर्मविषय का हाताळला आणि तो आपल्यालाही जास्त का हाताळावा लागतो आहे हे आपल्याला तिकडून इकडे पाहिलं की लक्षात येतं की हा केवळ त्यांच्या करुणेचा प्रश्न आहे, बाकी काय. म्हणजे उलटं त्यांना ते तशा अर्थाने त्रासदायक काम आहे. मूलतः त्यांना त्रास हा विषय नाही ज्या अर्थाने आपल्याला वाटतो. एखादं काम मनाविरुद्ध असलं की माणसाला लगेच त्रास, त्याला उठून या टेबलावरून त्या टेबलावर बसवलं त्रास होतो. घरातलं काम ह्याच्याऐवजी ते सांगितलं की त्रास होतो. ही सगळं जसा त्रास होतो त्या अर्थाने त्यांना काही त्रास नाही हे एवढं नक्की सांगतो. फक्त एवढंच की आपल्या पातळीवर यायला त्यांना त्रास होतो ही गोष्ट मात्र खरी, आणि तो तेवढाच त्या अर्थानेच असतो. तो जो असतो तो काय असतो, तो महाराजांच्या भाषेमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला या सगळ्या प्रपंचात आपण आमच्याबरोबर वावरता, सगळं करता, सगळ्यात भाग घेता, हसता, रडता, सगळं करतात. हे सगळं आम्ही जे करतो त्या पद्धतीनं तुम्ही करता. उलटं तुम्ही आणखीन आमच्यापेक्षा जास्तच काय काय वाढवून ठेवलेलं आहे, एवढं करता. आम्ही आमच्यापुरतं प्रपंच करतो. आम्ही 4चा करतो, तुम्ही 40चा करता आणि 400चा करता. म्हणजे तुम्हाला ते किती हे होत असेल. त्याला जे उत्तर त्याने दिलं ते खरं आहे की खरं हे ही करीत नाही, मला यात वरून यायला खाली त्रास होतो. तो किती होतो, कसा होतो याची तुम्हाला कल्पना कशी येणार. तर म्हणले एका बाजून तुम्हाला कल्पना येण्यासारखी आहे की मी जिथं जावं अशी माझी तुम्ही जावं अशी अपेक्षा आहे, आणि जिथं मी नेहमी वास करतो तिथे तुम्हाला जायला जेवढे कष्ट होतात तेवढे मला तुमच्यात यायला कष्ट होतात. प्रमाण बरोबर कळायला हे बरं आहे. तेव्हा तशा अर्थाने त्रास म्हटलं तर त्यांना आपल्यासाठी हा त्रास आहे. कारण शेवटी माहिती आहे त्यांना की आपण मूळ करून काही करायचं नसतं. बघा, ईश्वरा अर्पितम नेच्छया कृतम, ते इच्छेनं कर्म हे करीतच नाही आहे. हे सुद्धा कर्मामागे त्यांची इच्छा नाहीच. फक्त त्यांना हे सांगायचं की कर्म तर तुम्हाला लागलेलीच आहेत. मी उठून जाग्यावर बसलो तर मला उठायची गरज नाही आहे जाग्यावरून, पण तुम्हाला लागणार, ताण लागणार, भूक लागणार, सगळं होणार, व्यवहार करावा लागणार, सगळ्यात राहावं हेही उत्तम आहे, त्यातूनच हे जग पुढे जाणार हे सगळं त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांच्यासाठी हे सगळं कर्माचा अवाप चालला आहे, एवढं आपण लक्षात ठेवावं आणि त्या दृष्टीनं करावं. म्हणून सुरुवातीचं जे वचन आहे किंवा सुरुवातीचा जो श्लोकातला विषय आहे तो जो मुक्तिसाधकम, तो जो आहे कर्म आहे बरोबर आहे, पण ही कर्म कर्तुराज्ञा प्राप्यते खलम याच्यात जे म्हटलं आहे की हे कसं असेल ते कसं असेल ते मुक्तिसाधक आहे, चित्तशोधकम मुक्तिसाधकम. तेव्हा आपण त्यांनी म्हणणं की ठीक आहे ते माझं सोडून द्या, पण म्हणले तुम्ही हा विचार करा की एक केलेल्या कर्माने माझ्या चित्तावर लेप चढला की असलेला लेप निघून गेला, असं त्यांना म्हणायचं. एखादं कर्म केलं, मी केलं, असं वाटलं की चित्तावर लेप चढला, म्हणजे आधी ते चित्त मोकळं होतं, कर्म काढल्याने ते बरं होतं. काय बिल्डिंग बांधली, काय घर बांधलं, काय लग्न केलं, काय अमुक झालं तमुक झालं, काय प्रमोशन मिळालं, अमुक झालं, काय तरी हो का आपल्या प्रपंचात होऊन काय व्हायचं आहे, पंतप्रधान व्हायचं आहे का थोडंच. तर त्यामुळे जे काय व्हायचं ते, आणि ते जरी झालं तरी सुद्धा पुन्हा ते यावंच लागतं खाली परत. तर ते जे काय आहे आणि पुन्हा धास्ती असते मनात कुठल्या क्षणी काय होईल, तर ते तसं तर काही नाही आहे. हे तर सगळं व्यवहाराचंच आहे. व्यवहाराच्यात जे काय केलं ते जे काय केलं ते केल्यामुळे ते मी केलं आणि हे परत मागे लागलं. नाहीतर काही नाही केलं असतं तर बरं झालं असतं अशी म्हणायची वेळ ही आध्यात्मिकदृष्ट्या. काही नाही केलं असतं तर एक वेळ आध्यात्मिकदृष्ट्या आता ठीक आहे केर राहिला असता घरामध्ये, काढला, पण मी नित्यनेमाने केर काढला. एक दिवस तरी माझा चुकलेला तुम्हाला दिसलं का? नाही दिसला, हे खरं आहे. पण चित्तात तुम्ही रोज केर काढला आहे हे जे काय आहे ते मात्र दिसलं त्यांना.
ते जे काय साठलं म्हणजे चित्त शोधकम आणि मुक्तिसाधकम, तर चित्तातलं मोकळं होत नाही आहे. मी केलं आहे हे आणखीन एक पूट त्याच्यावर चढलं. मग आता असं काही मार्ग आहे का की हे आहे ते चित्तच आपल्याला मोकळं करायचा प्रश्न आहे आपला, तोच चालू आहे सध्या, की मन आहे, बुद्धी आहे, ते चित्त आहे आणि अहंकार, आपल्याला ते मोकळं तर करायचं आहे. मोकळं झालं तर भगवंताला त्यात वास करता येईल. आज त्याला अडचण, अडगळीच्या खोलीत जसं बसता येत नाही तसं भगवंताला आत बसता येत नाही मनात, अशी अवस्था आहे. चित्त एवढं अडगळ चित्तामध्ये आहे की त्याच्यात त्यांनी कुठे जागा शोधावी. जरी सरकून घ्यायचं म्हटलं तरी माणसानं जसं गर्दीच्या ठिकाणी होतं, किती सरकून घ्या, शेवटी माणसाला लागणारी जागा तर लागणार. शेवटी ते आपण जी अडगळ गोळा केलेली आहे ते चित्तामध्ये तिला जागा लागणारच की सगळी, आणि त्यात पुन्हा आमची आणि रोजची भर परत. तर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करता येण्यासारखं आहे, ते मोकळं करता येण्यासारखं कसं शक्य होईल. तर कर्म तर झालं पाहिजे पण त्याचा लेप तर नाही लागला पाहिजे. कर्म तर झालं पाहिजे पण चित्तात अडगळ तर नाही झाली पाहिजे. कर्म तर झालं पाहिजे, मन तर गुंतलं नाही पाहिजे. किती जसं म्हटलं तर हे कळायला सोपं आहे. जरी हा विषय आता नेमका उपदेशाचा सारखाच विषय लागला, हरिहरमणांचं एक उपनिषदच आहे, आता तो तसा लागला म्हणून त्या भाषेत सांगावं लागतं, पण ते आपण समजून घेऊ शकाल. तर ह्यात आता काय मार्ग राहिला, तर हे मार्ग सांगितले, चित्तशोधकम मुक्तिसाधकम. आता करायचंच आहे तर कर्म तर करायचंच आहे. आता ते करताना माझ्या चित्तावर त्याचा जो लेप लागतो आहे आणि मग त्याच्या पोटी मग ते खोल जातं. आपण कर्म करीत राहतो, मग खोल जातं, मग हे कोणी करीत नाही असं वाटतं, किंवा हे मी केलेलं वेगळं आहे असं वाटतं. म्हणजे ते सुरूच झालं, कामच ते सुरू झालं. आणि शेवटी जाऊन ते सगळ्यात शेवटी जर पाजरत कुठं पोचत असेल तर अहंकारावर पोचलं. अगदी 13 कोटी जप झाला तरीसुद्धा तुम्हाला कल्पना आहे ना असं सांगा असं वाटतं. परत त्यांना कल्पना असली तर ते आपोआपच नमस्कार करणार, आपल्याला अपेक्षा असतेच, म्हणजे तो काही प्रश्नच नाही. पण ते त्यांना सांगा आतून कुठंतरी ते वाटत राहतं. म्हणजे ते तिथून मनातून जाऊन खाली तिकडे चित्तात बसून ते चांगलं पक्कं स्थान मिळवलेलं आहे आणि ते परत तिकडे पोषण करतं अहंकाराचं. हा कर्माचा प्रवास आहे आपल्या सामान्य माणसाचा. जो सावधान नाही त्याचा कर्माचा प्रवास असा आहे. आता तो काहीही प्रपंचात करो, मी मुलाबाळांना कसं वाढवलं, कसे संस्कार, ठीक आहे, मुलं बघून कळते आम्हाला. ते तुम्ही आता ते म्हणजे मुलं बघून मी चांगलंच म्हणायच्या अर्थाने म्हणतो मी, पण ते बघून कळतंच आहे. असू दे, केलीही असेल, पण त्यांनी घेतला म्हणून, परिस्थिती तशी होती म्हणून, तुम्हाला कोणीतरी संस्कार घडवले म्हणून, किती गोष्टी पराधीन आहेत खरं म्हणजे. आता त्यावेळेला ते आपण केलं हे मान्य आहे, हे आपल्याला दुसऱ्याला मान्य करायचं काहीच कारण नाही. पण ते जे काय झालेलं आहे ते त्यांचं झालेलं आहे, ते म्हणतील, ते माझ्या चित्ताचा विषय नाही. माझ्या चित्ताचा विषय असतो तर चुकीच्या संस्कारांना आपण जबाबदार असलं पाहिजे. जितकं ह्या पारड्यात आपण टाकतो आहोत आणि त्याचा अहंकार असेल तर इकडच्या पारड्यात जे चुकलेल्या बाजूने की एवढं तरी प्रमाण असतं. मग तिथेसुद्धा सगळी जबाबदारी ही माझीच आहे असं वाटलं पाहिजे. तिथे असं वाटतं काय होतं, आम्ही सगळं सांगतो पण बाहेर जातात मुलं, तिथं त्यांच्यावर हे संस्कार आपल्याला बाहेरच्या हातात राहिले नाहीत. मग तुमच्या हातात राहिलं नाही आहे हे लक्षात ठेवा. कदाचित बाहेरच्या संस्कारांसुद्धा त्यांची सुधारणा झाली असेल, काय सांगता येते. काय सांगता येते आजच्या काळामध्ये. एखाद्याला सत्संगती लाभली, चांगले 4 मित्र लाभले समजा काय असेल, तर कदाचित आपल्या घरात जे काय आपण संस्कार म्हणून करायचा प्रयत्न करत असू त्याच्यापेक्षा जास्त चांगले संस्कार त्याला बाहेर मिळतील आणि तो इथं गप्प राहून आपले संस्कार त्याच्यावर होणार नाहीत ना याची काळजी घेतं. काय सांगावं. हे सगळं कर्माच्या बाबतीतला घोळ असा आहे, सगळा समजून नीट यावा, कर्माचं व्यवस्थित समजून यावं म्हणून हे सगळं त्याच्यातून बाहेर पडण्यापूर्वी परत हे सगळं बघितलं पाहिजे, बारकाईनं बघितलं पाहिजे आणि बघतच राहिलं पाहिजे. कारण एकदा बघितलं की आपल्याकडे जसे ते काय एक पाठी द्विपाठी तसे जे मंडळींची नावं आहेत, त्रिपाठी वगैरे आडनाव नसतं का, तर तसे त्रिपाठी वगैरे असतात. तर 3 वेळा पाठ केल्यानंतर लक्षात आलं. मला वाटते ह्यातलं आपल्याला किती वेळा पाठ केल्यानंतर लक्षात राहील कोण आठवतो, आधी पहिली गोष्ट. त्यात पुन्हा लक्षात राहिलं तर आत किती उतरेल कोणास ठाऊक, त्याचं विवरण काय असेल चित्तात झालेलं कोणास ठाऊक, त्याचा आपल्या वागण्यावर परिणाम किती झाला असेल त्यापेक्षा कठीण. म्हणजे हे सगळं लक्षात घेतलं तर आपण आपलं ते बघत राहावं हे चांगलं. तेव्हा चित्तशोधकम मुक्तिसाधकम, अमुक एक काम केलं, काहीही केलं असेल ते ह्यानं चित्तावर काही मजा आलेली नाही. आणि ते करायचं कसं, चित्तावर येणार. कर्म तर वेळ गेला, कष्ट केले, ते प्लॅनिंग काय बरंच आपलं काय काय असतं, नियोजन असतं, ते एक्झिक्युशन आहे, प्लॅनिंग आहे, एक्झिक्युशन आहे, ते सगळं मी व्यवस्थित केलेलं आहे म्हणून हे सगळं होऊ शकलं. बरोबर आहे, पण म्हणून हे सगळं होऊ शकलं असं नाही आहे. ते केल्यामुळं जरा चांगलं झालं, तुमचाही वेळ चांगला गेला, तुमचं कौशल्यही त्याच्यात निर्माण झालं, हेच खरं त्याचं हे. बाकी ते व्हायचं होतं म्हणून झालं असंच खरं म्हणावं लागेल. कारण जे मुलांचं होतं तेच त्या कामांचं पण होत असतं. ती कामं ज्या वेळेला व्हायची असतात त्यावेळेला होतात, नाहीतर मग आपण ठरवल्याप्रमाणे सगळ्या मोठमोठ्या गोष्टी चालवल्या असतात. तसं म्हटलं तर एवढी जर आपली कीर्ती असती तर देश चालवायलाच बोलावलं असतं आपल्याला.
आपलं घर चालवायला कोणी ऐकत नाही, आपल्याला बोलवत नाही, तर त्यात सुद्धा म्हणतात तुम्हाला काय कळत नाही, आम्ही बघतो काय करायचं ते. हे आपल्याला घरात इकडे तिकडे एकमेकांना ऐकून घेत राहावं लागतं असतं. ते सगळ्यांना, हे सगळ्यांना लागू असलेलं आहे. याच्यामध्ये काय कोण लहान नाही, मोठं नाही, काय नाही, काय नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, अमुक नाही, तमुक नाही, काय नाही, हे सगळं असं आहे. तर त्यासाठी त्या कर्माचा मूळ विचार करताना आता हे तर करायचं तर आहे, ते तर टळत नाही. एक प्रारब्धान मागं लागलं, एक आमच्या स्वातंत्र्याने आम्ही निवडलं, म्हणजे हे जे काय सगळं आहे ते त्याचं करायचं कसं. म्हणून चित्तशोधकम ते आपण ते करत असताना चित्ताचं सतत रोज रात्री म्हणून याच्यासाठी 5 मिनिटं शांतपणे बसावं. दिवसभर जे काम केलेलं आहे त्या कामाचा माझ्या मनावर ठसा काय उमटला, आणि उमटला आहे का, तो बरोबर आहे का. तो बरोबर असणं म्हणजे याची किल्ली हीच की त्याचा ठसा उमटलेला नाही. त्याचा जर ठसा उमटला असेल तर ते काहीतरी आणि पुन्हा असणारच आहे, हे नक्कीच. तर माझ्या मनात काही नाही. आता काही नाही म्हणजे हे, म्हणून त्याच्यासाठी ती सोपी किल्ली पुढे देऊन ठेवलेली आहे त्याला, की ईश्वर अर्पितम. ठसा उमटतोय ना, समजा चांगला आहे, अगदी गृहीत धरा की अगदी आपली भावना चांगली राहिली, आपण देवाचे दिलं म्हणून केलं, त्याची इच्छा म्हणून केलं, तरीसुद्धा ते अर्पणच करून टाकलं आहे. आता जे माझं नाही त्याचा माझ्या चित्तावर ठसाही नाही. कोणी आठवण करून दिली तर का, तर हो का असं वाटलं पाहिजे, असं का केलं असं वाटलं पाहिजे, मदत केली तर हो का, त्यावेळेला मी मदत केली होती का, माझ्या काही लक्षात नाही, असं झालं. त्याच्या लक्षात नाही असं वाटते उलटं. म्हणजे कुठे आहे आणि कुठे असायला पाहिजे याच्यातला बरोबर फरक आपल्या लक्षात आला, तर कुठेच आपल्याला त्रास होण्याची शक्यता नाही. हा काय ऑफिसचा विषय नाही, हा काय घरचा विषय नाही, हा काय सगळा परमार्थच आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. आणि जर आपल्याला तिथे जायचं असेल तर इथूनच बरोबर गेलेलं बरं, म्हणजे मग ते पुढं त्रास होत नाही. तर ह्याच्यासाठी ईश्वरार्पितम नेच्छया करतम, माझी इच्छा होती म्हणून केलं नाही. आता ऑफिसमध्ये गृहीत धरू आपण, किती ते एखादं काम आपल्याला सांगितलं जातं. आता सांगितलं जातं म्हणून आपण करतो, टाकल्यासारखं करू नये, कामसुद्धा मनापासून करावं, कारण मनापासून शेवटी जमा होतच ना काही ते महिन्याला. मग ते जर होत असेल तर आपण आपलं काम पण मनापासून करायला पाहिजे, हे बरोबर आहे. महाराजांच्या गुणामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गुणातला तो गुण आहे की कुठलीही गोष्ट करायची ती अत्यंत मनापासून करणं. एवढं एक शिकलं तरी खूप झालं. आपल्याला ते सांगितले म्हणून आपण करतो ते नाही. आता त्यात जर भावनाच बाळगायची असेल तर नेच्छया करतो, माझ्या इच्छेने केलं नाही, भगवंताच्या इच्छेने केलं. मग तिथे थोडा फरक आहे काहीतरी. भगवंताच्या इच्छेने, आता इथे भगवंत बॉस, त्यांच्या इच्छेने. आता त्यांच्या इच्छेने जे केलेलं आहे त्याची मी जबाबदारी या अर्थाने माझ्यावर नाही. काय ऑफिसचं असेल ते होईल, किंवा घरातलं काय असेल ते होईल. आता समजा सासूबाईंनी सांगितलं असेल म्हणून आपण तसा स्वयंपाक केला, तर काही चांगलं वाईट ह्याच्यामागे काही शिल्लक राहायचं कारण नाही. त्या म्हणल्या म्हणून तसं करावं लागलं, त्या म्हणल्या म्हणून सुद्धा नाही, ईश्वराची इच्छा होती म्हणून त्यांना तशी बुद्धी झाली, म्हणून त्यांनी ते मला सांगितलं. त्यांनी सांगितलं मला करायचं आहे कारण ते मूळ ईश्वराची इच्छा आहे म्हणून मी ते केलं, की आनंदाने संपतो. नाही तर माझी इच्छा नव्हती आजीबाजी करायची, पण आता काय करणार, आपल्या हातात कुठे काय आहे असं ते त्यावेळेला जे काय होतं ते नाही होणार. ईश्वरार्पितम नेच्छया करतम. आता हे जर झालं तर चित्तावर ठसा आला, तो चित्तावर ठसा तर आणायचा नाही. मग ह्यासाठी चित्तशोधकम मुक्तिसाधकम. आता काम केल्यावर खरं सांगायचं तर काम हातावेगळं झालं पाहिजे, मनुष्य मोकळा झाला पाहिजे की नाही. एखादं काम केलं तर मनुष्य मोकळा झाला, काम तर करायला पाहिजे. मला कामाबद्दल कुठल्याच संतांनी कधी काही कामाबद्दल म्हणलेलं नाही, उलटं जास्त आपण काय करू अशी कामं त्यांनी करून ठेवलेली आहेत. तर ती इतकी कामाचे डोंगर उपसून ते पुन्हा मोकळे कसे राहतात. आणि आम्हाचे एवढाच दगड उचलून कामाचा इकडे ठेवला तर आमच्या डोक्यावर दगड आल्यासारखं ते होतं कसं काय. हा फरक काय होतो नक्की. हा फरक अशात होतो आहे, आपल्या लक्षात आला असेल की ते त्याच्या इच्छेने काम करतात. काम केल्यावर आत्ता प्रश्न विचारला तसं काम केल्यावर मनुष्य मोकळा व्हायला पाहिजे की नाही. तर काम केल्यावर मनुष्य दडपून जातो, चित्तात ज्या अर्थी भार होतो त्या अर्थी मनुष्य दडपून जात असला पाहिजे. काम केल्यानंतर कुठलीही गोष्ट आपण हातावेगळी करतो तेव्हा हात मोकळे नाही का झाले पाहिजेत. आपले एखादी गोष्ट हातात ठेवली, समजा एखाद्याने सांगितलं की ही घागर आहे, कळशी आहे, उचलून तिकडे नेऊन ठेवा. तर उचलली की आपले हात अडकले. हां ठीक आहे, कर्म करायचं आहे, चालत गेला तिकडे नेऊन कळशी ठेवली त्याच्या जागेवर. आता ठेवल्यानंतर हात मोकळे झाले, ते दुसऱ्या कामासाठी आहेत. आता ईश्वराची इच्छा असेल तेव्हा दुसरं काम मिळेल. म्हणजे काम केल्यानंतर हात मोकळे व्हायला पाहिजेत, तसं काम केल्यानंतर चित्त पण मोकळं व्हायला पाहिजे. मी बघा कळशी कशी वेळेत नेऊन तिथं ठेवली. अजून तुम्हाला बरंच काम आहे पुढे भगवंताच्या दृष्टीने. भगवंत गाठायला अजून बरंच काळ लागणार आहे. असं त्याच्यावरनं ओळखावं. चित्तशोधकम म्हणजे त्याच्यात लगेच चित्ताचं शोधन करावं. आता त्या ठिकाणी आपल्याला हे शक्य राहिलं नाही. काही काही माणसांना कामातच राहायची सवय असते किंवा परमेश्वराची इच्छा असते म्हणा, ते सतत काम करत असतं. मग त्यांनी रात्री शांतपणे विचार करा. आपण दिवसभरात एवढी कामं केली, जी आठवत नाही त्याचा विचार करायचा काही कारण नाही. आठवून कामं काही अर्पण करायला नको.
जी लक्षात राहिली नाहीत त्याचा अर्थ ती अर्पण झालीच आहेत आता. आणि अशीच लक्षात राहत नाहीत की जी लक्षात ठेवण्यासारखी नाही आहे आपल्या अर्थाने. तर ती जी आपली कर्तृत्वाची म्हणून जी असतात विशेष करून ती काहीतरी लक्षात राहण्याची शक्यता असते. तर ती जी लक्षात राहिली ती 5 मिनटं शांत बसा आणि ही सगळी काम तुमच्या इच्छेनं झाली म्हणून ती केली. आता ती केली, ती तुम्हाला अर्पण केली, ती तुमच्या इच्छेची होती, तुम्ही शक्ती दिली म्हणून झाली, हे आणि कोणाचे तरी हात त्याला लागलेले आहेत म्हणून ते पूर्ण झालं. तर आता माझं याच्यात काही राहिलं नाही, मी आता असा मोकळा आहे, असा मोकळा पायावर डोकं ठेवतो. चित्तशोधकम आणि मग मुक्तिसाधकम, मग हात मोकळा होतो. मुक्तिसाधकम म्हणजे फार मोठ्या अवस्थेला जायची गरज नाही, ती नंतर बघता येईल, पण सध्या निदान त्यातून मोकळं तरी होऊ दे. आता दुसऱ्या बाजूने आपण आजच्या परिस्थितीतल्या व्यवस्थापनाच्या बाजूने विचार करू. किती कामाचा ताण असतो बाहेर, किंवा किती आपल्यावर प्रेशर्स असतात, सगळं आपल्याला माहिती आहे. वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे सुरू असतात आणि ते ऑफिसला जातात म्हणून ती प्रेशर दिसतात, तणाव वगैरे वाटतं. घरात काही कमी प्रेशर देणारी माणसं असतात, किती प्रेशर देतात एकमेकांना. म्हणजे ती काही हे लहान मोठ्यानं देतात किंवा मोठे लहानानं देतात असं काही नाही आहे, त्याच्यात एकमेकांना चांगली प्रेशर देत असं. म्हणजे तिथले तणाव काय त्याच्याशी फार तुलनेने कमी जास्त नाही आहेत, फक्त ते तिथले ऑफिसमध्ये खूप तणाव असतो असं एक वाटतं. घरात ज्याचा त्याला तणाव असतो तो हाच तणावाने आल्यानंतर ते त्याला काय तणाव सांगणार, ते म्हणणं तुम्ही घरात निवांत असते. आता ते न बघितल्यामुळे आणि त्या जन्माला न आल्यामुळे आणि तशी माणसं वाटायला न आल्यामुळे ते कळत नाहीत तणाव, एवढंच फक्त एवढं समजून असावं. आता आपण त्याहीबद्दल बोलू की तिथे समजा आहेत तणाव, ठीक तणाव आहेत, ते त्या नोकरीपोटी, मग ते त्याच्यात मोठी निर्माण झाले, ती नोकरी झाली, संध्याकाळ झाली, काय आपलं 6 असेल 8 असेल काय असेल ते झालं. आता आपण घरी आला तर त्याच्यानंतर जशी आपल्याला जसं दिवसभर काय चपलेचा भार होता, बुटाचा भार वागवावी लागत होती, दिवसभर माणसाला ती वागवावी लागते. ती बाहेर घरात येताना मनुष्य त्याच्या स्टँडवर काढून ठेवतो. किंवा काही काही माणसं म्हणजे फेकून देतात म्हणून दारात आल्या ते घरातली मग उचलून सरळ करून ठेवतात वगैरे, कारण त्यांना पडायला होतं धडक कुठेतरी, तर त्यापोटी तरी का होईना ते सरळ. ती जे झालं की त्याच्यानंतर खरं सांगायचं तर चित्तावरचा त्याचा विषय संपलेला आहे. पण जसं कॅरीओव्हर होतं माणसाची गोष्टी, तशा चित्तावर तसाच कर्माचा त्याचा कॅरीओव्हर होतो, म्हणून ती कर्म बाधक होत होतं. नंतर त्याचा जो त्रास आहे तो ते आपण चप्पल पायातच नव्हे डोक्यावर घेऊन बसल्याचा प्रकार आहे तो. चित्तात जर त्या कामाचा ताण राहिला, आज मला सांगा मनोकायिक आजार आपण म्हणतो सायकोसोमॅटिक, सायकोसोमॅटिक म्हणजे काय, तर पायातल्या चपला न काढता डोक्यात वागवल्यासारखं आहे. सोपं सांगायचं. आता तुम्ही म्हणाल तुम्ही काहीतरी सांगता काय चाललंय रमण, काय 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 रमणाला म्हणायचं आहे चित्तशोधकम मुक्तिसाधकम. चित्ताचं संशोधन जर केलं, काम केल्यानंतर, तर ते तिथे चप्पल काढून आलो म्हणजे कर्म ठेवून आलो, तो त्याच्याबरोबर असलेला ताण ठेवून आलो का, ते तिथे न काढता पुन्हा वरत आत नेऊन डोक्यात घेऊन बसलोय. ते काही पादुका आहेत का डोक्यावर घ्यायला, मला सांगा. कर्मच आहेत शेवटी. आपण असलो नसलो तरी कर्म चालणार, आपण लक्षात ठेवा. काय बंद पडलेलं नाही जगामध्ये. एवढी मोठी महान माणसं येऊन गेली, महान एक तरी काही कामातलं त्यावेळेला असं वाटत होतं की काय होईल, काय झालं नाही. जग पुढे दुसऱ्या दिवसाचा दिवस उजाडला, 14 तारीख संपली, 15 तारीख आली, 15 तारीख संपली, 16 तारीख आली. कधी ते गेले म्हणून 16ची 16च राहिली. पुढे 8 दिवस झाले, 16 तारीख उलटायला तयार नाही. हे एकही दिवस आजपर्यंत असं काही झालेलं नाही. तिथे असो काय द्वितीय तृतीय येईल, काय फरक पडणार आहे. म्हणजे त्या अर्थाने ते जर पुढे जात आहे तर मी मागे का राहावं. त्या अर्थाने मी माझं कालचं काल, आजचं आज. काल 14ची गोष्ट संपून गेली तर 15ची गोष्ट संपून गेली. असं काही संपेल का चित्तातलं जे आपण करून ठेवलेलं आहे ते. तर चित्तशोधकम, आणि ते संपतंय की नाही हे बघणं म्हणजे चित्तशोधकम. आणि मग मुक्तिसाधकम म्हणजे ते राहिलं नाही ना एवढी खात्री करणं. असं कर्माचं जर करता आलं तर हे चित्तशोधकम मुक्तिसाधकम होतं. आता याला वापरण्यासाठी आपल्याला देह वाणी मन अशा 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्या आपण त्याचा विचार चालू आहे. आणि त्याच्यातून खऱ्या भक्तीकडे मनुष्य जातो, म्हणून त्याचा आपण बारकाईने विचार करतो. तर देहासाठी पूजा सांगितल्या, आपल्याला कल्पना आहे त्याचा खऱ्या अर्थाने जो विस्तार होता तो पूजेचा विस्तार आपण केलेला आहे. त्यातला अगदी सोपी पूजा ही की जो कोणी आपल्याला संबंधात आलेला आहे तो भगवंताच्या इच्छेनं आलेला आहे, म्हणजे काही नाही. मग अमका आला म्हणून त्रास नाही, तमका गेला म्हणून त्रास नाही. अमका आला म्हणून आनंद नाही, अमका गेला म्हणून नाही. दोन्ही गोष्टींनी आनंद होतो. एखादा बदलून गेला म्हणजे आनंद होतो, एखादा बदलून आला म्हणजे आनंद होतो. ऑफिसवाल्या लोकांना माहिती असं. घरातसुद्धा असं होतं की
की समजा ते काय दोन भावांचं काय जमत नसलं तर तो दुसरा वेगळा राहायचं. एकदा त्याचं ठरलं म्हणजे ह्याला बरं वाटायला लागतं. आता हा बरा काय होणार यांना, त्याचं जे स्वतःजवळ जे काय आहे त्यानं तो दुःखी आहे खरं म्हणजे, त्यामुळे तो गेल्यानं ते काय होणार नाही, ते तसंच राहणार. ह्याचं हे कधी या अर्थाने सुटणार नाही आणि ते सुटलं नाही आजपर्यंत. ते बाजूला जाऊन नाही सुटलं, जसं ते बदलून नाही सुटलं, जसं अजून आलं नाही सुटलं, जसं काम हे दिल्याने नाही सुटलं, ते काम काढून घेतल्याने नाही सुटलं. कारण मूळ सोडण्याची धरण्याची यंत्रणा जात आहे. ती जोपर्यंत चित्तातल्या हलकी होत नाही, मुक्तिसाधक होत नाही, तोपर्यंत ते काम आपल्याला आनंद देणार नाही. म्हणून कर्मातून सुद्धा आनंद मिळवण्याची युक्ती आहे, पण ती ईश्वरार्पितम नेच्छया करतम, ह्याच्या इच्छेने नाही, ओढून नाही घेतलेलं, पण सांगितलेलं केल्याशिवाय राहिलं नाही. असं काही आहे का? गुरूंच्याकडे तेच असतं, सांगितलेले केल्याशिवाय राहिलेले लोक असतात तेच राहतात मागे. त्याचा संबंध थेट परमार्थाचे. महाराजांनी सांगितलं आणि ते आपण केलं आहे असं तर झालं असेल तर आपण महाराजांच्या जवळच बसलेले असाल. आणि ते जर त्यांनी सांगितले आणि आपण केलेलं नसेल, निश्चय करतो त्यांच्या इच्छेनेच फक्त चाललं आहे. जे केतकर महाराज तात्यासाहेब म्हणायचे नाही की खरं सांगायचं तर त्यांचे उपकार एवढे की ते भगवंताचेच उपकार. आपण जसं म्हणतो कोणाला हवेच्या उपकाराची जाणीव नाही, पाण्याच्या उपकाराची जाणीव नाही, अन्नाच्या उपकाराची जाणीव नाही, हे सगळं आहे, ही वस्तुस्थिती आहे. ज्याला कोणाला असेल तो सकाळी स्मरण करीतच असेल आणि संध्याकाळी झोपतानाही त्याला त्याचं स्मरण राहत असेल की ही ईश्वराची द्या. खरोखर हे जे काय चाललेलं आहे, काही आपण केलं नाही, वारा निर्माण केलं नाही, पाणी निर्माण करू शकत नाही, पण सगळ्याचा वापर करून मी जगतो आहे आणि त्यामुळे मी ही कामं करतो आहे, ही जशी जाणीव, एक व्यापक जाणीव आहे भगवंताची, तीच पूजा आहे. तर त्या अर्थाने ती जी व्यापक आहे ती जाणीव ज्याला आहे त्याच्या दृष्टीनं त्याचं चित्त किती चांगल्या भावात राहील याचा विचार करा, त्यासाठी पूजा सांगितली. मग आता ते तर खूप मोठं झालं, ठीक आहे, आपण विचार करून ठरवलं. आणि या अर्थाने खाली जाऊन जर आपण नंतर आणखीन विचार केला तर आपण जसं या सगळ्याची जाणीव ठेवली तसं पूजेचं सार म्हणून काय लक्षात ठेवू की जो मनुष्य आलेला आहे तो भगवंताच्या इच्छेनं आलेला आहे. आता तो थांबणार आहे, जाणार आहे, परत येणार आहे, हे जे सगळं आहे. आयुष्यात सुद्धा असं असतं, माणसं येतात आणि ती जातात. ती येतात ती मी आणली म्हणून येत नाहीत, आणि जातात ती मला जावी म्हणून जात नाहीत. ती त्यांच्या पद्धतीनं भगवंताच्या इच्छेनं येतात आणि भगवंताच्या इच्छेनं जातात. मग मला सांगा त्रास आहे का काही? काही नाही, आपल्याला आनंदच आहे. कारण भगवंताच्या इच्छेनं आला तो आनंद आहे, भगवंताच्या इच्छेने गेला तोही आनंद आहे. कारण भगवंताच्या इच्छेतच मुळात आनंद आहे. आपल्या इच्छेत आनंद नाही, तर आता सिद्ध होऊन बसले. आता तर त्याची काही वेगळी विचार करायचं कारण नाही. अनेक वेळेला ते आपल्या लक्षात येतं की आपल्या इच्छेनं केलं आणि घोटाळा झाला, आपल्या इच्छेनं काय करू नये, ते भगवंताच्या इच्छेनं करावं. भगवंताच्या इच्छेत नेहमीच आनंद आहे. तर पालनाचा, आज्ञापालनाचा जो आनंद आहे तो सगळ्यात मोठा. म्हणून आत्ता तात्यासाहेबांचा विषय निघाला तर तो राहिला आपला. तर ते म्हणायचे की इतके उपकार आहेत, इतके उपकार आहेत म्हणले. हे जगणं हेच त्यांच्या हातातलं आहे. आम्ही जगलो कसे किंवा आत्तापर्यंत आलो कसे इथपर्यंत, हे केवळ त्यांच्या इच्छेने आलो याची जाणीव होती, यापलीकडे काहीच नाही. तेव्हा आता करण्यासारखे किंवा परतफेड होऊ शकेल अशा तऱ्हेची काही शक्यताच नाही म्हणली आपल्या हातून. याची परतफेड होऊ शकेल अशी शक्यता नाही. आता एकच मला वाटते म्हणणे की त्यांच्या इच्छेनेच आजन्मा वागून कल्याण होणार आहे, तेवढी अंतापर्यंत जाणीव राहू दे म्हणले. किती शुद्ध चित्त असेल बघा की आजपर्यंत जे झालं, आता मला कल्पना नाही म्हणून काही सूर्यप्रकाशात केलेलं काम सूर्याच्या प्रकाशामुळे झालं हे काही असिद्ध होत नाही, ते सिद्धच होतं. मला जाणीव नसेल की हे भगवंताच्या इच्छेनं चाललं आहे, हा मला जाणीव नाही. जसं मुलाला एखाद्याच्या आईची ओळख नाही किंवा ते तिला मानत नाही, विनोबा जसं म्हणाली ती मानत नाही, तर मग मुलगा म्हणतो की नाही तुला मी मानत. ठीक आहे, आई काय म्हणते, तू नाही ना मानत पण मी तुला मानते, मला विषय त्यांच्या दृष्टीने. तसं ते असतं, ते जात नाहीच. सत्य तेच की जे असिद्ध होत नाही ते कधीही सिद्धच असतं. तर तशा तऱ्हेचं हे आहे. तर तशी भगवंताचे म्हणणे माझ्यावर इतके उपकार आहेत, महाराजांचे एवढे उपकार आहेत की त्यांचं फक्त होतं काय की मला आज ह्याची जाणीव झाली, ती मला उद्या राहील अशी मला खात्री नाही. त्यामुळे तेवढंच मी महाराजांच्याकडे मागतो की मला जाणीव झाली, माझ्या अंतापर्यंत ती टिकून राहू दे आणि अंतापर्यंत महाराजांची जाणीव टिकून राहू दे. याचाच अर्थ उत्तम गतीने उद्धाराचंच लक्षण झालं आहे. त्यांनी दुसऱ्या परीने उद्धाराची व्यवस्था करून टाकली. शुद्ध चित्त आपोआप आपल्या उद्धाराची व्यवस्था करून टाकीत असतं. हे आपल्या लक्षात आलं असेल तर चित्तशोधकम का म्हणलेलं आहे ते आपल्या लक्षात येईल आणि त्याचा आपल्या उपासनेशी पण संबंध येईल, आपल्या वैभरीच्या व्यवहाराशी सुद्धा संबंध येईल. काय आहे, देह, वाणी आणि मन ह्या 3 गोष्टीबद्दल बोलले, पण त्याच्यातल्या ज्या मनाने चिंतनाच्या बाबतीत बोलले त्याच्या 4 गोष्टी बोलले की मनाचं बोलले, बुद्धीचं बोलले, बरोबर आहे, चित्ताचं बोलले, अहंकाराचं बोलले. आपल्याला बाह्य गोष्टीचं आपल्या घरात सुद्धा
एक घरामध्ये खूप अव्यवस्था आहे, विस्कळीतपणा आहे. तर आपण त्याला आजच्या परिभाषेमध्ये व्यवस्थापन म्हणतो, हो की नाही. पूर्वीच्या परिभाषेमध्ये टापटीप म्हणत, साध्या भाषेत, हो की नाही. की घरात काही टापटीप नाही, गेलं तर वस्तू कुठे पडल्यात, कशाही पडल्यात, जो तो वस्तू शोधतोय हे अनेक घरामध्ये आपल्याला आढळून येईल. ते साधं साधं म्हणजे कुठं नेलकटर कुठं पडलं सापडत नाही, टाचणी काय सुई असेल सापडत नाही. म्हणजे आता त्या आपल्या घरात आहे याच्याविषयी खात्री आहे प्रत्येकाला, फक्त ती कुठं आहे आणि ती हरवली असं वाटून दुसरी आणलेली सुद्धा असते आणि त्यानंतर पहिली सापडते. आता जी वस्तू जागेवर नसली ती हरवणार म्हणजे ते हरवल्यासारखीच आहे, ते आपल्या दृष्टीने नसल्यासारखीच आहे. तर हे सगळ्याच कशाचं लक्षण समजतो आपण, हे सगळं अव्यवस्थेचं लक्षण समजतो. तर त्याला आजच्या परिभाषेत व्यवस्थापन म्हणतात, दुसरं काय. आता व्यवस्थापन म्हटलं म्हणजे आपल्याला एकदम असं वाटतं की काहीतरी खूप आपण इम्पॉर्टंट काहीतरी करतो आहे. इम्पॉर्टंट वगैरे काही करत नाही, हे सगळं आपल्याकडे नीटनेटकं ठेवण्याचं जे घरात वातावरण आहे किंवा घरात त्याची गरज आहे तीच तिकडे व्यवस्थापनात नीटनेटकेपणाची गरज आहे. हे जितकी नीटनेटकेपणाच्या गरजेचा आपल्याला उपयोग होतो, ठेवली वस्तू कामाला घेतली आणि ती जागेवर ठेवली, याच्यासारखं खरोखर घरात मोठा गुण नाही. किती गुण मोठा आहे हा आपल्याला मोठा वाटत नाही, पण जेव्हा अडतं त्यावेळेला जेव्हा एक तासभर शोधण्यात जातो तेव्हा अर्थातच ती इतरांनी कुणीतरी हरवली असते याची आपल्याला पुन्हा खात्री असते. ते नीट वागत नाहीत, जागच्या जागी ठेवत नाही, हे जसं आपल्याला वाटतं तसंच ऑफिसमध्ये पण वाटतं, इतर लोक व्यवस्थित वागत नाहीत वगैरे वगैरे. तर तसंच ते असतं. आता हे व्यवस्थापन आणून आपण आपल्या वेळ वाचवतो, आपल्या कामातले तत्परता निर्माण होते किंवा त्याची कार्यक्षमता वाढते. हे सगळं जसं होतं तसं मला सांगा अंतरंगाचं व्यवस्थापन कोणी केलं आहे. संबंध आपला त्याच्याशी आहे. रमणांचं जे म्हणणं आहे ते अंतरंगाच्या व्यवस्थापनासंबंधी आहे. या बाजूने एकदा त्याच्याकडे बघितलं तर आणखीन बरं होईल. मग आपण भक्तीकडे जाऊ. भक्ती हे परमव्यवस्थापन आहे, जिथे व्यवस्थापनाची गरज उरत नाही आणि भगवंत तुमच्या चित्ताचं व्यवस्थापन करतो त्याला भक्ती म्हणतात. पण भगवंताला तुमच्या चित्ताचं व्यवस्थापन करण्यापर्यंत तुम्ही आणून दिलं पाहिजे. मग तोपर्यंत तुम्ही तरी निदान तुमचं व्यवस्थापन करा असं त्यांचं म्हणणं आहे. ते व्यवस्थापन म्हणजे की मनाचं व्यवस्थापन. आपल्याला माहिती आहे मनाचं व्यवस्थापन हे कल्पनांचं व्यवस्थापन आहे. ते आपल्या मनात कोणत्या कल्पना येत आहेत याच्यावर. आता असं आहे, ज्याला गोंधळच कळलेला आहे तो त्याच्यात सुसूत्रता किंवा सुसंबद्धता कशी आणू शकेल. तर मनातले आपले निदान गोंधळ तरी आपल्याला कळावेत. तेवढं आपल्या हातात आहे. हातात म्हणजे मनातच आहे, पण करणं हातात आहे, निश्चय हातात आहे, आधार काहीतरी ठरलेलं तरी हातात आहे. तर ते करावं. हे या दृष्टीनं हे एका बाजूनी त्यांनी देहाचं व्यवस्थापन बघितलं की ते व्यवस्थित आहे का नाही. ते आता मी म्हटलं तसं प्रसरावभोवती आधारभाव हे त्याचं एक व्यवस्थापन आहे. पूजेच्या बाबतीतलं किंवा देहाच्या बाबतीतलं सांगितलं तर त्याचं व्यवस्थापन हे आहे की त्याला तो आदराने भावाने ते सगळीकडे पाहतो आहे का, त्याला आदरभाव वाटतो आहे का. ही पूजा आहे खऱ्या अर्थाने. जी पूजेत आपण किती वेळ घालवावा, काय करावं, किती करावे, काय आपल्याला जमेल तेवढं करावं. भगवंताला कुठलंही चालतं आहे, त्याला भावाचा नमस्कारसुद्धा पुरी आहे. इथपासून जर सुरुवात आहे तर आपण किती कराल ते त्याला त्याच्या दृष्टीने चांगलंच आहे. पण कर्तव्य सोडून करत असेल तर त्यांना ते आवडत नाही, ही तितकंच खरं आहे. त्याला आवडंबर का माजवलं तरी आवडत नाही. हे काय आवडत नाही एवढं लक्षात ठेवून वागलो ना तरी बरंचसं काम होतं. म्हणजे जसं महाराजांनी सांगितलं एका ठिकाणी किंवा तात्यासाहेब त्यांच्याबद्दल म्हणाले, हे बरोबर आहे की महाराजास आवडेल का असं विचार करून वागण्यात बरेचसे कळते. म्हणजे असं आहे ते, तसं तसं ते आहे. त्यांना हे आवडेल का असं म्हणून वाटलं की लगेच लक्षात येतं की ह्या कामाची त्यांना काही आवडणार नाही केलेलं. आणि महाराजांची सांगण्याची पद्धत तशी नाही. जे आता महाराजांचा विषय निघाला, ब्राह्मणांच्या संदर्भातला या व्यवस्थापनाच्या संदर्भातला निघाला म्हणून परत एकदा आठवण करून देतो. आपल्याला तात्यासाहेबांच्याबद्दल मी बोललो होतो, त्याच्या वेळेला त्या तरुणपणी त्यांच्या ते राहायला आले, तशा अर्थाने तरुणपणी म्हणजे 20व्या वर्षी साधारण. तर त्यावेळेला साधारण हे जे राहायला आले, 4ला हे झालं, 9ला ते प्रत्यक्ष राहायला आले. मग शिफ्टीनंतर यांनी भाऊसाहेबांची नोकरी संपली, त्यानंतर ते आले सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष. तर त्यावेळेला तिथे हे तरुण मंडळी, तर त्या काळात म्हणजे हे सगळं काळानुसार असतं, तत्त्व बदलत नाही, काळ बदलतो आणि काळानुसार त्या सत्पुरुषांचं सांगणं आणि त्यांच्या अपेक्षा आणि बाहेरचं वातावरणसुद्धा तसं बदलत असतं. त्याचं त्यांना भान असतं. म्हणून त्या काळात सत्पुरुष सतत जन्माला येत असतात, कारण त्या काळात बरोबर आहे काय ते सांगावं. तेव्हा तसंच ते सांगण्यासाठी येतात. तसं त्यांच्या काळामध्ये ज्या वेळेला हे झालं तेव्हा त्यांनी आता ते स्वतः, आपल्याला कल्पना आहे की एक त्या काळचा असा होता की पुरुषाने करण्याची पद्धत नव्हती, सत डोकी मोकळी ठेवण्याची पद्धत होती, केस वाढवण्याची पद्धत नव्हती, असं एक पद्धत होती. ठीक आहे, त्या काळातली ती पद्धत होती. त्यानुसार एकही मंडळी अशी दिसत नसेल. त्यामुळं आणि हे होते हे मात्र कसं बाहेर ते आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे चिरंजीव ती सगळी मंडळी त्या वातावरणात वाढलेली, आपल्याला माहिती आहे गदगन हे तीन सगळे त्यांचे भाग, तर तिथून आले त्यामुळे ते तसे वाढले, तशा पद्धतीनं ते राहिले. तर इथं आल्यावर ते जरा थोडं त्यांना अवघड वाटतं की इथे तसं कोणीच दिसेना.
तेव्हा बरं महाराजांची भूमिका काय आहे याचा साधारण अंदाज होता, पण महाराज कधी बोलले नाहीत. जेव्हा महाराजांनी काही बोलले नाहीत, बाकीच्या मंडळींनी सांगून बघितलं की आपलं ते डोई करणं म्हणतं त्यांच्या भाषेमध्ये, तसं ते तसं असावं, आपण मोकळं असावं. तर तसं ते होतं, पण ती डोई करणं, पण ह्यांना ते काय मनापासून पडलं नाही. पण काही दिवस महाराजांनी शांतपणे, सबुरी आपल्याला सांगतात नाही, त्यांच्या ठिकाणी सबुरी असते म्हणून ते आपल्याला सांगतात. सत्पुरुषांचं असं काहीच नाही की जे त्यांनी केलेलं नाही आणि आपल्याला सांगितलं असं नाही. त्यांनी ते केलेलं असतं, आपल्याला माहीत असेल किंवा नसेल, कोणत्या पातळीवर केलं ते आपल्याला माहीत नसेल, पण ते त्यांनी केलेलं असतं तेव्हाच सांगतात. आणि जर त्यांनी काही सांगितलं नसेल तर ते त्यांना पटलेलं नसेल किंवा केलेलं असेल, काहीतरी असेल, जर लक्षात ठेवायला हरकत नाही. तर दुसरी गोष्ट ही की दुसरे महाराजांनी वाटली शांतपणे, काय नाही, प्रेम कमी नाही, ते असं आहे म्हणून त्याला रागवले वगैरे काय काय बोलली नाही असं आहे. त्यांनी त्यात काही लक्ष घातलं नाही, बघू काय होते. नंतर एक दिवशी ह्यांनाच असं वाटलं, इतके लोक सगळे असे राहत आहेत, आपण असं राहिलेलं बरं, चार चौघांसारखं राहावं. खरं सांगायचं तर खरे सत्पुरुष काय किंवा खरे साधक काय, हे चार चौघांसारखे राहतात, ते खरे साधक म्हणायचे. त्यांना साधकासाठी काही वेश पाटावा लागतो, ते साधक नव्हे, ते वेश पाटले. तर तसं लक्षात ठेवलं तरी आपल्याला फरक कळतो, म्हणजे कुठे सत्संग नाही, काय कुठे आहे, कुठे काय करावं काय नाही, आपण काय करावं, हेही सगळं उलगडा होतो. तर याच्यासाठी हे जे सांगितलं त्यात ते त्यांना मनात आलं. एक दिवशी नाही बरोबर, एक दिवशी सगळं हे करून गेले. नेहमीप्रमाणे रोज महाराजांना नमस्कार करायचे. महाराज आजपर्यंत काही बोलले नाही. त्या दिवशी जेव्हा नमस्कार करायला आले तेव्हा म्हणले, हां आता हे बरे दिसते म्हणले, मागे काय बोलले. आता प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी असेल, शब्द वेगळे असतील, त्याचं ते पद्धत, हे त्याचं कम्युनिकेशनची पद्धत ही वेगळी असेल, पण त्यांनी आता हे बरे दिसते म्हणले, याच्यावरनं त्यांनी काय ओळखायचं ते ओळखलं. आणि इतके दिवस आपण केलं नाही असं एक वाटलं कुठेतरी मनामध्ये, ही प्रत्येकाचं पद्धत वेगळी असेल. त्यांनी हे आदरभाव स्पष्ट शब्दात म्हटलं नसेल, त्यांना म्हणायचं आहे की पूजेचा साधा भाग आहे की प्रत्येक भगवंतानी पाठवलेला माणूस आहे, कोण असेल ते असो, मित्र असो, शेजारी असो, सहकारी असो, आपलं वरिष्ठ असो नाही तर आणि कनिष्ठ असो, काय असेल ते असो, किंवा घरात आपल्या बरोबरचं असो, ती काय सून असो नाही तर जाचो नाही तर आणि कोण असो, ती जी आलेली आहेत ती सगळी भगवंताची आहेत. तर त्यानुसार आता भगवंताचं आहे म्हटल्यानंतर जसा पाहुणा मोठ्या घरचा असल्यानंतर त्याचा मान तसा असतो, आपली भावना तशी असते, तशी त्यात असली म्हणजे झालं. नाही तर देवानं वाट्याला दिलीत त्यालाही दुसरा टोनही असू शकतो. जसं वाट्याला आले तर वाट्याला आले म्हणजे माझं भाग्याने वाट्याला आलं आहे असं म्हणायचं आहे का, हे काय मला त्रास बनून वाट्याला आले असं म्हणायचं आहे, याच्यावर अवलंबून आहे. तर आदरभावाने ते वाट्याला आलेलं आहे, ते आदराच्या भावाने घ्यावं. ते घेतलं की त्याचं आपल्या भावना बदलते. आपला जसा मोठा पाहुणा कोणी असला किंवा यायचा असला तर आपला तो भाव तसा असतो, आपलं बाकीचं सगळं म्हणणं तसं असतं, वर्तन तसं असतं, प्रेम त्याच्यात तसं असतं, आदर तसा असतो, हे सगळं जसं असतं तसं ते करणं ही आपल्या दृष्टीने नेहमी चाललेली पूजा आहे. संध्याकाळी वाहावं की मी यांच्याशी असं असं वागलो का, बस महाराज या माणसाशी मला काय तुम्ही आहात असं वाटून वागता आलं नाही. हां, मग थोडी अजून आपल्याला पूजेची तयारी नीट केली पाहिजे. गंधबिंद नाही उघडत चालेल, ह्या पूजेची तयारी गरज आहे, कारण त्यानं चित्तशुद्ध होणार. त्यानं चित्तशुद्ध झालं की भगवंत आणखीन जवळ आला, त्याला जागा झाली ना, हे सगळं आपलं गेलं त्याच्यातलं म्हणजे. तर त्या अर्थाने ते वाणीचं शोधन ही सगळ्याचं व्यवस्थापन केलं, तसं वाणीचं पण व्यवस्थापन केलं. वाणी आहेच, पण तिच्यात काय बोललं जाईल, कोणते शब्द संग्रहात आहेत, कसे वापरले जातील, याला काही त्याचं सावध असलं तर कळणार ना त्याला. तोच सावध असला की जसं घरातली अडगळ, घरातला गोंधळ, घरातल्या वस्तू हे जसं लक्षात येतं की हा व्यवस्थित आहे आणि ती व्यवस्थित केलं पाहिजे, आणि मग त्याच्यातून आपल्याला आपली सोय होणार आहे, कार्यक्षमताही वाढणार आहे, हे सगळं आपल्या लक्षात येतं. तसं हे वाणीचं सुद्धा त्यांनी व्यवस्थापन केलं. म्हणून त्यांच्या हे लक्षात आलं की वाणीला काय व्यवस्थापन करतं, तिचं महत्त्व ओळखावं वगैरे जे मुद्दे होऊन गेले, तिच्यात काय झालं नक्की, तर हे तिचं बरोबर वाणीचं व्यवस्थापन झालं. म्हणून वावगा शब्दही नाही आणि जो बोलायचा आहे तो बोलल्याशिवाय राहतही नाही, हे जे सगळं आहे ते बरोबर तिचं व्यवस्थापन आहे. आता हे आपल्या लक्षात आलं असेल की जर व्यवस्थापन त्याचं उत्तम असेल तर जसं कमीत कमी मागे बोललो तसं कमीत कमी वस्तूमध्ये उत्तम स्वयंपाक करतो मनुष्य आणि कमीत कमी वेळेत करतो, तो मोकळा होतो त्यातनं. तसं प्रपंचाच्या सगळ्या कामातनं मनुष्य लवकरात लवकर मोकळा होतो, तेव्हा त्याला देवाला वेळ मिळतो. खऱ्या अर्थाने त्याचं कल्याण करणारी जी गोष्ट आहे ती अधिक कल्याणी करणारी गोष्ट करायला त्याला जो वेळ मिळत नाही हे ते त्याच्यात आहेत की माझं बाकीचं व्यवस्थापनात गोंधळ आहे. जे प्रपंचाचं, माझ्या देहाचं, माझ्या वाणीचं आणि जे म्हटलं मनाचं, त्याचं व्यवस्थापन माझं व्यवस्थित झालं नाही, म्हणून आज मला देवाला वेळ नाही. नाहीतर असं होणंच शक्य नाही की त्याला कामाला त्या वेळ नाही.
बरं सगळ्या कामात, प्रपंचाच्या कामातही प्रेमच आहे, या कामातही प्रेमच आहे, त्या ठिकाणी भावाचं, या ठिकाणी भावाचं आहे, ते भगवंताने दिलेलं आहे, हेही भगवंताकडे जाण्यासाठीच आहे. मग हे जर सगळं असं आहे तर अडचण काय असावी? तर काहीच नाही आहे, फक्त त्याचं व्यवस्थापन झालं नाही. तसं वाणीचं झालं म्हणजे बरोबर त्या वाणी, म्हणजे आपल्याकडे ती तपं जी सांगितली आहेत, वाचम धेनम उपास वगैरे, ही जी उपनिषदात तपं सांगितली ती त्यासाठी सांगितली. तपं म्हणजे ते त्या भाषेतलं व्यवस्थापन, ते केलं की त्याला तेजही असतं, वाणीला ते अधिकारही असतो, आणि जी असत्य नाही ती वाणीनं जे बोललं जाईल ते सत्य होतं, असं त्याचं क्रम आहे. तर त्या दृष्टीनं ते पण होतं आपोआप. आणि जी उरलेली वाणी राहते, आपण एखादा मनुष्य अत्यंत म्हणजे म्हणतो आपण ज्युडिशियस आहे, वापरात अत्यंत ज्युडिशियस आहे, कशाचंही असो, वस्तूचा वापर असो, वाणीचा वापर असो, सगळ्यात ज्युडिशियस यूज आहे. ज्युडिशियस यूज असला किंवा म्हणजे अत्यंत काटेकोर त्याचा वापर असला, म्हणजे काटेकोर म्हणजे कठीण या अर्थाने नव्हे, प्रेम या अर्थाने, त्याची जाणीव या अर्थाने, ते दुर्लभ आहे या अर्थाने, असं जर असेल तर त्याचं काम अत्यंत कमी, त्या जे काही आपले रिसोर्सेस आहेत, ज्या काही आपल्याला मिळालेल्या उपलब्धता, ज्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्याचं आपोआपच प्रमाण वापरण्यानं कमी वापर झाल्यामुळे त्याच्याकडे भरपूर वेळ राहतो. ज्याचं हे व्यवस्थापन उत्तम असेल त्याला भगवंताला पारायणाला वेळ आहे, त्याला जपाला वेळ आहे, त्याला नामा सगळ्याला वेळ आहे, त्याला दर्शनाला वेळ आहे, सगळ्याला वेळ आहे, ध्यानाला वेळ आहे, सगळ्याला वेळ आहे. म्हणजे करू नये सगळं. जी माणसं हे सगळं मोकळंच होऊन बसलेली त्यांचा प्रश्नच नाही, त्यांना वेळच वेळ आहे. ते वेळच वेळ हा सुद्धा त्यांना प्रश्नच आहे खरं सांगायचं तर तो वेळच वेळ हा प्रश्न असण्याचं कारणच नाही. वेळच वेळ नाही, ही वेळच वेळ ही संधी आहे. याच्यासारखी संधी आपल्याला प्रपंचात मिळणार नाही एरवी कधी. आपल्याला जोपर्यंत जबाबदाऱ्या आहेत, काही नोकरी आहे, कार्य काय, त्या तोपर्यंत हे नाही मिळणार. मग तोपर्यंत काय करावं, ते हे असं करावं, हे सांगितलं तसं, चित्तशोधकम मुक्तिसाधकम. आता वेळच वेळ आहे, मग वेळच वेळ आहे, त्याच्यात आपल्यावर किती काम आहे. जितकं समजा 8 तास एखादा राबणाऱ्या माणसामागे काम असेल, ह्या सगळ्यांच्या मागे तेवढं तर आपल्या मागे नाही आहे, सक्तीचं तर अजिबात नाही आहे, आणि जबाबदारीही कमी झालेल्या आहेत. मग आता त्याला वेळच वेळ आहे. मग आता त्याच्याकडं त्यानंच फक्त किती कामांना स्वतःचा आवरायला तेवढा वेळ लागेल, तेवढा लागेल. एखादं घरातलं काम असेल तर त्या गृहिणीला तेवढा 2 तास वेळ द्यायला लागेल. त्या गृहस्थाला काय भाजी आणायची त्याला वेळ द्यायला. उरल्या वेळाचं काय, उरल्या वेळच वेळ माझ्याकडे आहे, तो माझा सगळा भगवंताच्या कारणी लावायला त्याच्या आधीपासून व्यवस्थापनाची अशी एक बैठक लागते, ती घालून दिली. म्हणून वाणीचं व्यवस्थापन केलं, इकडे देहाचं व्यवस्थापन केलं, ते पूजाच्या इतर सर्व मार्गाने त्याच्यावर चर्चा केली, आणि मनाचं व्यवस्थापन केलं. आता मनाचं व्यवस्थापन करताना काय होतं, ते आपल्या हातात नसल्यामुळे ते चारही गोष्टी आपल्या हातात नाहीत. हे सगळं व्यवस्थापन व्हायला, त्याची शुद्धी व्हायला म्हणून नाम सांगितलं. त्यांनी नामाची शिफारस केलेली आहे. वास्तविक ते ध्यानमार्गी आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी नामाची शिफारस केली ती एवढ्यासाठी की सामान्य माणसाला हा ध्यानाचा मार्ग त्यांच्यासारखे पडून राहिले म्हणजे राहिले. कोणी उठवलं, जेवायला घातलं तर घातलं, नाही तर ते त्यांच्या ध्यानात मग्न आहेत. आपण त्यांचं सगळं चरित्र वाचलं असेल तर त्यांची ती जी काय उपासनेची पद्धत आहे, ही बॉर्न माणसाची पद्धत आहे. म्हणजे ज्याला केवळ दुसरं ध्यानच नाही, अशाच माणसाची पद्धत आहे. एवढं प्रापंचिक माणसाला जमणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की त्याच्याऐवजी तुम्ही अगदी चित्तजन जपा इथपर्यंत जा. म्हणून ते उच्चमंदत वगैरे असं क्रमाने जावं, वैखरीनं जावं, शक्यतो मौनात जप करावा, शक्यतो मौनात जप करावा, तो अधिक चांगला. मध्यम तेवढा माणसाला शक्य होतो. त्याच्यानंतरचं ज्याचा मौनात उत्तम जप चालला आहे त्याचा तो कधीच त्याच्या पुढचं पाऊल गाठेल. पण मधला टप्पा खूप मोठा, वैखरीचा टप्पा एक छोटा आहे, कारण त्याला मर्यादा आहेत शेवटी. कशाच्या तरी, गळ्याच्या तरी, याच्या तरी, शक्तीच्या तरी मर्यादा आहेत. मधल्या जपाला मर्यादा नाही आहेत, आणि तोच खूप आवश्यक आहे. म्हणून तो जेव्हा आवश्यक आहे, तो टप्पा जो कोणी जास्तीत जास्त ओलांडण्याचा प्रयत्न करेल त्याला एक दिवशी लक्षात येईल की आता आपण जप करीत नाही आहोत, आणि जप करण्यापेक्षा चांगल्या अवस्थेत आहोत. ते ध्यान हे उत्तम व्यवस्थापन झालं सगळ्यातलं. आता त्यांनी जी शुद्धी होत गेली, त्यांनी आता शेवटी फक्त एकदा कसोटीचा म्हणून एक शेवटी विचारतात बघा. आपले इंटरव्ह्यूज असो, काही असो, आपल्या घरातली परीक्षा असो, कशाची असो, कुठेतरी आपल्याला एक शेवटी एखादा कळीचा प्रश्न विचारतात. तिथे तो पास झाला की पास झाला म्हणायचं. आपला अनुभव असेल आणि क्षेत्रामध्ये हा प्रश्न असतो, तर तिथे कळीचं शेवटी हे राहतं. आता तर तू कळी जप करत नाहीस, तरीसुद्धा जपापेक्षा मनस्थिती उत्तम आहे, तर हे तू छान केलंस. बस एक सहज वाक्य टाकलेलं असतं, आता थांबतो, आपली वेळ झाली, आपल्याला पुन्हा रामराम म्हणायचं आहे, तर त्यामुळे वेळ झाली. तर तेवढं फक्त तू छान केलंस म्हटलं, आणि त्या क्षणी उत्तर आलं, आणि तो तिथेही सावधान असला तर सावधान असला. ही माझ्यावर तुमची कृपा होती. बरोबर. आता पास. हात घेताना ते परीक्षा घेतल्याशिवाय कधी हात घेत नाही, तर सर्वात शेवटी परीक्षा तिथं टोका बसतो. ते जे लोक आहेत, आता आयुष्य निघाला म्हणून ते जे लोक आहेत ना, झेनवाले वगैरे, त्यांच्यात पहिल्यांदा आधी हात घेतानाच दणकून घेतात, ठरलेलं आहे.
हे महाराज वगैरे हे मंडळी आत घेतात, वाट पाहतात, असं होते का, तसं होते का, अशानं सुधारेल का, तशानं सुधारेल का, सत्संगात पुढे भजन म्हणे, हे कर ते कर, त्याच्या गोष्टी सांभाळ, प्रपंचात काय कमी आहे ते दे. काय हे आपल्या लहान मुलांना आपण गप्प बसायला आता करतोय ना, तेच ते त्याला काय बरं दूध व्हाय, त्याला काय वार फिरायचं, त्याला काय झाडं बघायचं, ठीक आहे कर काहीतरी, पण शेवटी शांत राहा. तसं कर काहीतरी पण शेवटी परमार्थ कर, असं त्यांना म्हणायचं आहे. ह्यातलीही मंडळी आहेत, ते प्रत्येकाच्या ठेवणी वेगळ्या आहेत. तर तसे ते आपल्याला हे लाभलेत लोक काही म्हणून आपलं हे टिकाव धरला या परमार्थाने, तर अवघडच आहे सगळे. तर ते तशा पद्धतीचे लोक आहेत. तेच लोक तसे नाहीत, जन्मीने असे आहेत ज्यांचाच म्हणजे हा दानसिंग जो होता त्याचा जो गुरु होता ना, तो त्याचं जे राहण्याची खोली होती तिथे हा आला, बरोबर. मोठ्या जिज्ञासेनं आला, खूप एवढी जिज्ञासा निर्माण होणं सोपी गोष्ट नाही. हे पण तितकंच आहे की आत्मज्ञान व्हाय, बुद्धत्वाबद्दल इतकं ऐकलं आहे, आत्मज्ञानाबद्दल एवढं ऐकलं, एवढं त्या गोष्टी ह्याच्या जी अमौलिक वस्तू, अमौलिक नामाबद्दल जसं म्हटलं आहे तसं त्यांना ते ज्ञानाबद्दल म्हणलं. आत्मज्ञानाचा विषय, त्यांचा विषय तो आत्मज्ञान यांच्याच सारखा आहे, म्हणून त्याची आठवण झाली. तर ते आत आले, जो दरवाज्यातनं आत आला, हा तिथं उभा होता, त्याची खिडकी आपली असायची ओपन खिडकी, तिथे उभा होता. आल्याबरोबर तिने म्हणे, आत्मज्ञानाच्या इच्छेनं मी आलो आहे, तो मला काही आत्मज्ञान घडावं. तो गुरु चांगला दिपाड होता म्हणून सरळ उचलला, ते खिडकीतनं बाहेर टाकून दाणकना पटला. आता असे कुडकोड तुमच्या लक्षात येईल हे सगळे अशा पद्धतीचे गुरु वाटायला आलेले, फक्त करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे एवढंच. तर त्यांनी उचललं जेव्हा आले ते खिडकीतनं बाहेर फेकून दिलं. तो चांगला दाणकना पडला. आपण काय विचारत होतो, यांनी काय केलं ह्याचा विचार सुरू झाला, त्याला तेवढाच हवा होता. त्याच्या लक्षात आलं की आपण एकदम आत्मज्ञान वगैरे विचारायला गेलो, आपण विचारलं नाही त्याच्या कशासाठी काही पूर्वतयारी लागते का, आत्मज्ञानी वस्तू काय आहे आपल्याला त्याची काही माहिती आहे का. नुसतं आपल्या 4 लोकांनी, लहान मुलं जसं म्हणतात मला हे हवं, ते काय हवं ते सुद्धा त्यांना शब्द माहिती असतो, ती वस्तू काय आहे सुद्धा माहिती नसतं. तर तसं ते त्यांनी त्या आपटण्याचा परिणाम एवढाच झाला. आता तिथं परीक्षा आहे. आपटलं जर एखाद्याने समजा अशा तऱ्हेनं गुरून त्या ह्याच्यातनं समजा खिडकीतनं टाकून त्याला आपटलं आणि जरा आता तेवढं तरी लागणारच, लागेल एवढं आपटलेलं असणारच ते, पण फार काय होणार नाही ह्याची पण काळजी त्यांना आहे. तर तिथे दुसराचा मनुष्य काय म्हणेल, दुसराचा मनुष्य एवढंच म्हणेल की ही काहीतरी प्रकरण वेगळं दिसते, आपण चुकीच्या ठिकाणी आलो, असल्या ठिकाणी असं काय आत्मज्ञान गुरु काय असे असतात का, ते काय असे आपटतात का, आपण दुसऱ्या एखाद्या गुरुकडे गेलेलं बरं, असं म्हणून तिथून जर गेला तर बरंच झालं. ते त्यातले होते, त्यांना काय गोळा करायचे नव्हते लोक, त्यामुळं ते तिथून आपटल्याबरोबर हा सावध झाला. तो म्हणला आपली विचार पद्धती चुकली, आपण ज्या पद्धतीनं गेलो ते चुकलं, आपण विचारलं ते चुकलं, आपण शांतपणे आधी जाऊन समोर बसायला पाहिजे होतं, मग त्यांनी विचारल्यावर मग सांगायला पाहिजे होतं. आल्याबरोबर पण आत्म तो म्हणला आपलं काहीतरी चुकलेलं आहे, म्हणजे धक्का देऊन त्याची विचारपद्धती सावध करून देणं त्याला सगळ्या बाजूनी, हे पहिलं काम. तो आत आल्यावर म्हणला हां आलास तू करून, बरं आता बोल म्हणलं, तुला काय पाहिजे तसलं आहे. आणि तुम्ही असंही समजू नका, त्याला ते सोसायला लावले जे ना, ते प्रत्येकाने त्याच्या परीनं त्याला सोसायला लावलेलं आहे. अगदी लखुंडी महाराज घेतले तरीसुद्धा त्यांनी त्याला ज्याचं त्याचं तो सगळं करायला, सर्व आज्ञापालन करायला तयार आहे, फक्त ज्याचं त्याचं जमत नाही त्याच्या दारात जाऊन भिक्षा माग म्हणून सांगते. म्हणजे काय झालं, एक धक्काच आहे परत तो त्याला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण जे आज्ञापालन करतोय ते आज्ञापालन पाचते नाही, एक कुठेतरी टोका आहेच परत. जे ह्यांना महाराजांना ज्यांनी गुरुनी केलं, अहो तिथं त्यांच्या लोकांच्या करवी त्यांना मार दिला, म्हणजे काय दिल्यासारखंच आहे ते, फक्त करताना असं करून घेतलं. तर ते मुलं पूर्ण ह्याच्यावर बसून त्याच्यावर बसून असं कर तसं कर, पळ जा अंगावर धोंडी मार, हे सगळं केलं आहे त्याने. पण ते कशासाठी केलं हे आपल्या एकदा लक्षात आलं की आपल्या लक्षात येतं की काहीतरी याच्यात अजून, म्हणून त्यात सगळं जरी शुद्धीकरण करून आलं तरी ते शेवटी अहंकारावर गेलं नाही ना ते, कारण परमार्थात सर्वात शेवट ते येणार ना. प्रपंचात तर काय त्याचा वावरच आहे सगळा, पण इकडे सर्वात शेवटी ते अडणार. मग तिथे ते म्हणतात की हे सगळं चित्तजंजा पहा, अगदी आता तुझी मनस्थिती उत्तम साधली, सगळं चित्त शुद्ध झालं, जगाबद्दल काही म्हणणं नाही, मनामध्ये कसले विचार नाही, तर काय नाही, बुद्धी शुद्ध आहे, ती साथ देते, चित्तामध्ये आता काही मागचे परिणाम उरलेले नाहीत, आता कोणाबद्दल काही नाही, काय जग आहे ते सर्व भगवंत आहे म्हणायची तयारी झाली. तर आता ही पुढची पायरी आपण जायला हरकत नाही. तिथं फक्त एकदा हे सगळं झालं, हे तुमच्या कृपेने झाले याची मला जाणीव आहे, एवढंच झालं, मग उचलून घेत तोपर्यंत नाही. आता याच्यानंतर आपण भक्तीचे जो त्यांचा त्यांनी उपदेश केलेला मार्ग आहे त्याचं विवरण बघू पुढच्या वेळेपासून त्यांच्या इच्छेप्रमाणे. मनुजा राम सदा
राम सदा वदुरे मनुजा राम सदा वदुरे भ्रमदायक जग सर्व ही मानुनी भ्रमदायक जग सर्व ही मानुनी माया सदरे माया सदरे राम सदा कामादिकरिपु दंडुनि अंतरी कामादिकरिपु दंडुनि अंतरी सांडी दुर्मदरे सांडी दुर्मदरे मनुजा राम सदा वदुरे मनुजा राम सदा वदुरे सावळी सुंदर मूर्ती हरीची सावळी सुंदर मूर्ती हरीची ध्यायी मनी आंतरे ध्यायी मनी आंतरे राम सदा वदुरे मनुजा राम सदा वदुरे रघुवीर देईल तू ते रघुवीर अक्षय देईल तू ते निरंजन पदरे निरंजन पदरे मनुजा राम सदा मनुजा राम